जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सगळ्यांचा आजच्या नवीन ब्लॉगमध्ये। आजचा ब्लॉग आपण आज करतोय आपल्या गंगेवरती आलेलो आहे, तिथून सुरुवात करतोय ब्लॉगची। विशाल पुढं चालला आहे टिपडा घेऊन, मोठा टिपडा बांधायचा आहे। छोट्या टिपड्यामध्ये पाणी घुसलं, ते आता खाली बुडालेलं आहे। आता ती वर काढायची मोटर आणि मोठा टिपडा बांधायचा आहे। आता नदीचा पूर जो आहे तो शांत झाला आहे, पाऊस पूर्ण उघडलेला आहे, त्याच्यामुळे आता मोठा टिपडा बांधायला काही हरकत नाही। कारण पूर आल्यानंतर मोठा टिपडा असला ना मग जास्त प्रॉब्लेम येतो, मोठ्या टिपड्यावर मोटर जास्त वर तरंगते। आता ते काढून घेऊ आणि छोटा टिपडा बांधू। भरपूर आहे पाणी ना। हां, चला मग आता तिथे तर मोटर आहे, वर काढावं लागेल। नाना आले नाही अजून, मला वाटलं नाना आपल्या पुढे येतं। चला मित्रांनो, आम्ही आता कपडे काढतो आणि मोटर म्हणजे अगोदर मोटर कपडे काढतो मग मोटर काढतो। आता मोटर वर घ्यायची आणि नंतर ते टिपडं सोडून हे टिपडं आपल्याला बांधायचं आहे मोठा। असे टिपडे बांधलेले राहते। चला आता पटापट आम्ही मोटर काढून घेतो, टिपडा बांधून मध्ये सोडतो, मग तुम्हाला दाखवतो कसं टिपडा आम्ही मध्ये सोडले। याला काय बांधायचं जी या रशीची बांधायची ते एकदम सोपी आहे। दोन्हीकडून 2 रस्स्या बांधल्या आणि मध्ये मोटर बांधायची सेंटरला, आपल्याला झालं काम। आता टिपडं पूर्ण बांधून झालं, मोटरमध्ये सोडून दिली आणि आता चालू करून दिली। आज एवढा गाळ आहे आणि गाळामध्ये ना काटे खूप जास्त होते, तर जर जो शेतकऱ्यांची मोटर आहे ना नदीमध्ये असेल ना त्यांनाच माहीत असेल की नदीवर किती हाल राहत्या। एवढं सोपं नाही आहे। इथं पाणी जरी आहे भरपूर तरी पण मग इथं मोटर चालू करण्यासाठी, पाणी सोडण्यासाठी खूप जास्त हाल होत आहे। जे लोक म्हणतात ना शेतकऱ्यांना काय एवढा खर्च असतो, तर इथे येऊन बघा एकदा नदीवरती, म्हणजे तुम्हाला कळेल की शेतकऱ्याला किती अडचणी असते आणि कशा कशाला तोंड द्यावं लागतं। आज एवढे काटे भरले नाही मोटर सोडताना, ते आम्हालाच माहिती आहे। तर आता काय शेतकरी येतं, हे कामं करावीच लागणार आहे। चला आता हॉटेलवर आलेलो आहे, आज उपवास आहे, एकादशी आहे। सगळ्यांना एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा। आता खिचडी केली, खिचडी खाऊन आता हॉटेलवर आलो आहे। आज पहिल्यांदा मी हॉटेलवर व्हिडिओ घेतो आहे। आतापर्यंत कधी आपण काउंटरमध्ये व्हिडिओ नाही घेतला, पण आता तुम्हाला पण थोडीफार माहिती पाहिजे की मी काय व्यवसाय करतो आहे, त्यासाठी आज खास करून व्हिडिओ काउंटरवरती शूट केलेला आहे। तर आपलं पूर्ण काम झालेलं आहे, पाणी मोटर चालू केलं, पाणी वावरत आलेलं आहे। तर मोटरीचं काम आता पूर्ण आपलं आवरलेलं आहे। आता पूर्ण दिवसभर आपलं काम आता हॉटेलवरच चालणार आहे। तर तुम्हाला कोणते व्हिडिओ जास्त पाहायला आवडतात नक्की कमेंट करून सांगा। डेली ब्लॉग पाहायला आवडतात का शेतीविषयी माहितीवरतीच व्हिडिओ पाहायला आवडतं, ते नक्की कमेंट करून सांगा। म्हणजे मग आपल्याला जे व्हिडिओ बनवायचे ते आपण त्या हिशोबाने डेली बनवत जाऊ। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।